नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, महिलांसाठी महत्त्वाच्या 14 योजना घेऊन आलेलो आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला लखपती होऊ शकतात. आता कोणकोणत्या योजनेत याचा लाभ कसा घ्यायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना महिलांसाठी व मुलींसाठी सुरू केलेल्या आहेत, पण त्याची माहिती राज्यातील अनेक नागरिकांना माहीत नाही. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी किंवा मुलींसाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती बघत आहोत. तर पहिली आपली योजना आहे सन 2023-24 पासून राज्य सरकारने लेक लाडकी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये या ठिकाणी दिलं जातं. पण या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी मुलगी ही 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेली असणे गरजेचे असणार आहे, तरच या योजनेअंतर्गत त्याला लाभ दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना आता 1,500 रुपये महिना दिला जाणार आहे. पण राज्य सरकारनं यासाठी सुद्धा एक अट टाकलेली आहे, ती म्हणजे या योजनेमध्ये महिलांचं वय हे 21 ते 60 वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे, तरच या महिलांना शासनामार्फत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारमार्फत सुमारे 46,000 कोटी रुपये एवढा निधी ज्या उपलब्ध करण्यात येणार आहे दरवर्षी. त्यानंतर पुढील योजना 1 दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावांची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्यांचे नाव, आईंचे नाव, वडिलांचं नाव, आडनाव अशा क्रमवाराने या ठिकाणी लावले जाणार आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर 1 मे 2024 नंतर एखादं बाळ जन्माला आलं की त्या बाळांच्या नावासमोर आईचं नाव सुद्धा आता लागणार आहे. त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा प्रकारे या ठिकाणी आईचं नाव सुद्धा आता तुमच्या नावासमोर लागेल. पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत आता महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. यासाठी 10,000 महिलांना या ठिकाणी ज्यात लाभ दिला जाणार. यासाठी शहरांची संख्या बघितली तर 17 शहरातल्या महिलांना 10,000 या ठिकाणी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरेदीसाठी राज्य सरकार 80 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर पुढील योजना आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह. या योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारा अनुदान 10,000 रुपयावरून आता 25,000 रुपये एवढं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील योजना आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशय मुखांच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यांसाठी 78 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. रुग्णांची विशेष गरोदर माता असतील बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका सुट्ट्या या ठिकाणी महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले. त्यानंतर पुढील योजना आहे जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. राहिलेल्या 21,04,932 घरांची सुद्धा कामे आता प्रगतीपथावर आहेत. त्या घरांना सुद्धा प्रत्येक घरी नळ या ठिकाणी बसवलं जाणार आहे. म्हणजेच महिलांना आता पाणी घेण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर पुढील योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता वर्षाला 3 सिलेंडर या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा करण्यात आलेली. या अंतर्गत 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील योजना आहे लखपती दीदी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तर अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना करण्यात आलेली. बचत गटांच्या फिरत्या निधींच्या रकमेत सुमारे 15,000 रुपयावरून 30,000 रुपये एवढं वाढवण्यात आलेलं आहे आणि या अंतर्गत ही योजना लखपती दीदी या नावाने ओळखली जाते. त्यानंतर पुढील योजना आहे महिला बचत गटांची उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दीदी. या वर्षात 25 लाख महिला लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची योजना महिला लघु उद्योगांसाठी
पुण्यश्लोक आयला देवी घोळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले। या योजनेअंतर्गत आता महिलांना लघु उद्योग करण्यासाठी या ठिकाणी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील योजना आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योगांना या ठिकाणी 15 लाख वरून आता कर्जाची व्याजाचा परतावा 10 या ठिकाणी व्याजाचा परतावा या ठिकाणी जे आहेत दिला जाणार आहे। 10,000 रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत केला जाणार आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची योजना आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% या ठिकाणी प्रतिपूर्त असणार आहे। म्हणजेच आता मुलींना मोफत शिक्षण घेता येणार आहे। त्यानंतर या निर्णयाचा अंदाजे 2,05,499 मुलींना या ठिकाणी लाभ दिला जाणार या योजने मोफत शिक्षणाचा आणि यासाठी 2,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध केलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।